मन मोकळं होत नाही तोपर्यंत आयुष्यसुद्धा मोकळं जगता येत नाही. हे तुम्ही कधीतरी कुठेतरी तर नक्कीच वाचलं असेल. आणि झालं असं माझं की कालपासून माझी पण मनस्थिती थोडीशी तरी बिघडली. आता घरातले 2 लहान मुलं आणि त्यातलं काम आणि माझी होणारी त्याच्यावर चिडचिड, याच्यामुळे काय झालं की मला कालपासून करमणच झालं. असं वाटते की मी कुठेतरी हरवले. आता हरवले म्हणजे काय? आता तुम्हाला वाटत असेल मी ते एक स्त्री आहे, माझं तर कर्तव्य आहे. हो, माझं कर्तव्य आहेच की घरातले सर्व काम करणं, मुलं सांभाळणं. पण त्यामुळे काय झालं माहिती का, मी स्वतःला टाईम नाही देऊ शकत. त्यामुळे मी खूप चिडचिडपणा होत आहे. आता तुमच्यापैकी काही दादा म्हणतील की बाबा ताई, आम्ही सुद्धा बाहेर कामावर जातो, आम्हाला सुद्धा आमची सुद्धा चिडचिड होते, आम्हाला पण करमत नाही. ते तर खरंच आहे दादा, माहिती आहे का, तुम्ही सगळेजण पण काम करता. पण आमच्या स्त्रियांचं असं होतं की आम्ही घरात जेव्हा राहतो तेव्हा घरातलं काम संसार सांभाळून कधीतरी कुठेतरी आम्ही स्वतःला विसरून जातो. आणि एखाद दिवशी असं होतं की आपलं मन कशातच लागत नाही, तेव्हा आपल्याला आठवण येते स्वतःच्या अस्तित्वाची. आणि तुमचं कसं असतं माहिती आहे का, तुम्ही पण बाहेर जाता, तुमच्यावर पण खूप प्रेशर असतं, काम करावं लागतं, घरात कमवून आणावं लागतं. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट असतो तुमच्यासाठी की कमवून आणणं. पण त्यातून सुद्धा जर तुमच्यासाठी 2-3 क्षण जरी कसे असतात की मित्रांसोबत घालवले की तुम्ही तुमचे दुःख आरामात विसरू शकता. पण आमचं दुःख आम्ही कुणासोबत सांगायचं हो? त्यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न की आज तुम्ही तुमच्या घरी गेल्याच्या नंतर फक्त आपल्या आईला, बहिणीला किंवा बायकोला कुणालाही विचारा की बाबा आजचा तुझा दिवस कसा गेला, तू आज दिवसभर काय केलं, किंवा चल काहीतरी आज दोघंजण मिळून कुठेतरी फिरायला जाऊया, किंवा 2-3 गप्पा मारा असं सोबत बसून तुम्ही. तेवढंच त्यांनाही छान वाटेल. आणि कसं होईल की तेवढंच मनाचं वजन जे असते आपलं ते सुद्धा हलकं होण्यामध्ये मदत होईल. प्लीज एवढं करा आणि त्यांचंसुद्धा मनस्थिती जी आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. श्री स्वामी समर्थ.